हाय, वेलकम बॅक टू जया मोटिवेट्स. आणि आज खूप दिवसांनी आली मी लॉंग व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. आणि तुम्ही जे मला भरभरून प्रतिसाद देताय, माझ्या चॅनलला मोटिवेट करताय, सबस्क्राईब करताय, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, माझे यूट्यूब फॅमिलीचे. आणि आजचा विषय आहे स्वावलंबन. स्वावलंबन हा विषय याच्यासाठी हाताळण्यात आलाय की काही स्त्रिया घरामध्ये काम करतात, हाऊसवाईफ आहेत म्हणा, आणि त्या काम करताना त्यांना असं वाटतं की आम्ही घरातले कामं करतोय, हाऊसवाईफ आहे आणि डेफिनेटली आमचं योगदान खूप मोठं आहे आणि आहेच, त्यांचं योगदान खूप मोठं आहे. फरक एवढाच आहे की आता तुम्ही घरातले कामं करता आणि जॉबवर जाणारी स्त्री जॉबवरचं पण काम करते आणि घरात पण येऊन काम करते. पण त्याच्यामध्ये असं होतं की बाहेर जाणारी स्त्री अर्न करते, म्हणजे कमवून आणते, आणि तुम्ही घरातली कामं करता, तुमच्या हातात त्या कामाच्या रिप्लेसमेंटमध्ये पैसा येत नाही. मग बाहेर जाऊन कमवणारे माणसे वेगळे, आणि मग ते घरात आल्यानंतर त्यांची व्हॅल्यू जास्त असते. आणि हे सत्य आहे, ज्यांच्या हातात पैसा आहे त्यांची पॉवर घरामध्ये सगळ्यात जास्त असते आणि त्याचंच चालतं घरामध्ये. मग त्याच्या वेळेस स्त्रियांनी थोडासा विचार करायचा की हाऊसवाईफ आहे, अवलंबून राहायचंय का स्वावलंबी जगायचंय. अवलंबन आणि स्वावलंबन मध्ये फरक आहे. तुम्ही हाऊसवाईफ जरी असलात तरी तुम्ही स्वावलंबी नाही आहात. स्वावलंबी म्हणजे आपल्या स्वतःच्या 2 वेळच्या भाकरीची तयारी स्वतःच्या कष्टाने करणं, त्याला म्हणतात स्वावलंबन. अभिमानाने स्वाभिमानाने जगणं, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपणं. आणि ते केव्हा जपता येतो, जेव्हा आपण स्वावलंबी असू तेव्हा. त्यामुळे आपण केव्हाही एक विचार केलाय का कधी की स्त्रीला चीड येते घरामध्ये, हाऊसवाईफ असते, पाय पटकते, चिडचिड करते, रागही करते. मग नवऱ्याला जरी 2-2.5 लाख पगार असेल, एखादा लाख पकडा, तो 10-15 हजार 20 हजार तिच्या हातात देतो महिन्याचे आणि म्हणतो याच्यामध्ये तू तुझं खर्च बघ. त्याच्यामध्ये होतं असं की तिला ते 10-15-20 हजार रुपये न सर्वाईव्ह करता, बाहेर कुठेही न जाता रेडीमेड मिळतात तिला ते खर्चायला. तिला वाटतं की माझी लाईफ मस्त आहे, ती कम्फर्ट झोनमध्ये निघून जाते. आणि मग होतं असं की ती हळूहळू हाऊसवाईफ बनून घरामधल्या मुलांचं करता करता, स्वयंपाक करता करता, जर तुमचं वय जर 22-23 वर्षाचं असेल, तुमचं वय अचानक 30-35 दिसायला लागतं, तुमचं वजन वाढायला लागतं, तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता. आता काय लग्न झालंय, नवरा कमवतोय, मग आपल्याकडे गरज काय ना, आपल्याला स्वतःला राहायचं. झालं की लग्न, आता माणसं कशी लग्न होईपर्यंत टापटीप राहायचं बघतात, मुली म्हणा स्त्रिया म्हणा. आणि लग्न झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की काहीतरी अचीव्ह केलंय खूप मोठं, आणि तिथून ते स्वतःवर लक्ष द्यायचं बंद करतात. ऍक्च्युअली तिथून खरी सुरुवात असते, पण ते स्त्रियांना समजत नाही. मग होतं असं की मग तुम्ही असे बेडोल दिसायला लागाल किंवा व्यवस्थित न राहायला लागले, तुम्हाला 1 सोडून 2 मुलं झाली, त्यांच्या समोरपणात तुम्ही तुमचा वेळ देताय, नवरा आपला महिन्याला पैसे देतं, आणि होतं असं की मग तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहता आणि हळूहळू नवऱ्याचं मन कमी होतं स्त्रीकडून. आणि का होतं, कारण उलट तो बाहेर स्वतःला जास्त मेंटेन करतोय, त्याच्याकडे पैसाही आहे आणि आल्या आल्या त्याला रेडीमेड जेवणही मिळतंय, त्याला पॅम्परिंग करायला माणसंही आहेत घरामध्ये. मग बाहेर त्याचं जे खिशात पैसा, स्वतःला डामाडोल दिसणारा तो माणूस जास्त एंग दिसायला लागतो आणि तुम्ही एकदमच डल दिसायला लागता. मग त्याच्यामध्ये कसं, मग बाहेर मुली अट्रॅक्ट होणं, मग बाहेरच्या मुलींमध्ये त्यांना जास्त रस वाटणं, हा प्रकार घडतो. आणि मग घरामध्ये तुम्हाला कसं कम्फर्ट झोन मिळालं, 15-20 हजारामध्ये तुम्ही तुमची लाईफ सेट करून जाता की बाबा हा मला मिळतंय. असं नव्हतं. मी बाकी काही स्त्रियांना मला हे समजावून सांगायचंय की स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा, स्वावलंबी व्हा, आणि स्वतःच्या फिटनेसकडे, स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे खूप मनापासून लक्ष द्या. आणि खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. त्याच्यामुळे होतं असं की तुमच्यावर सेल्फ लव्ह कमी झाल्यामुळे तुम्हाला असं एकटेपणा येतो, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतोय, आत्मविश्वासामध्ये कमी पडताय तुम्ही कुठेतरी. तुम्ही जरी घर सांभाळत असाल तरी घर सांभाळून तुम्हाला बाहेरचंही सांभाळता आलं पाहिजे. मी एवढंच सांगेन, स्वावलंबन आणि अवलंबन याच्यामध्ये फरक आहे. जरी हाऊसवाईफ असाल तरी थोडं तरी स्वावलंबन असणं खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि स्वावलंबासोबत स्वतःचा फिटनेस जपणं आणि स्वतःची वर्थ, स्वतःची आयडेंटिटी, स्वतःची ओळख जपणं खूप महत्वाचं आहे या समाजामध्ये एका स्त्रीला. बघा पटतंय का?
आणि पटला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला कमेंट करून कळवा काय वाटले माझे विचार.